सचिव अनंत कळसे सर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. कळसे सर, स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूज मध्ये. आता नेमकं काय काय घडतंय, किती खासदार कोणत्या बाजूला आहेत, किती खासदार कुठे आहेत, हे सगळं आपण पाहत असाल. या सगळ्या परिस्थितीचं आपलं काय विश्लेषण? विश्लेषण काही नाही, आता प्रक्रिया स्पष्ट आहे. जे संसदीय पक्षाच्या बैठकीला उभाटाच्या जे 6 खासदार आले नव्हते त्यांच्या विरुद्ध ते आपल्या 10व्या अनुसूचीप्रमाणे डिस्क्वालिफिकेशन प्रक्रिया ते सुरू करतील. पुढे काय होतं ते बघूया. त्यांना कारणे नोटीस गेलेलीच आहे. त्यांची ती कारणं बघतील, त्या नोटीसला उत्तर येतं न येतं हे सगळं बघून ते डिस्क्वालिफिकेशन पिटिशन माननीय अध्यक्ष लोकसभा यांना सादर करतील. त्यावर मग लोकसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात ते आपल्याला पुढे बघता येईल. आणि लोकसभा अध्यक्षांनी सुद्धा निर्णय घेतल्यानंतर सुप्रीम कोर्टात जाण्याचा पर्याय त्यांच्या पुढे ओपन आहे. तर आधीच एक पिटिशन सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे, तर हे सुद्धा पिटिशन सुप्रीम कोर्टात जाईल असं दिसतंय. सर, लोकसभा अध्यक्षांनी या गटाला 6 खासदारांच्या गटाला जर परवानगी दिली असेल तर पुढे काय? परवानगी जर त्यांनी आधीच लोकसभा खासदार दिली असेल आणि तो पक्ष झाला असेल स्थापन आणि त्याला कमिशनची मान्यता मिळाली असेल तर मग पुढे त्याच्यावर कारवाई करता येणार नाही हे स्पष्टच आहे. कारण ते नवीन पक्षाचे सदस्य होते, या पक्षाचे सदस्य राहणार नाही. पण ही प्रक्रिया एवढ्या दिवसात झाली का हे सुद्धा आपल्याला तपासून बघायला लागेल. सर, आणखी एक प्रश्न असा पडतो की व्हीपचा वारंवार उल्लेख केला जातोय, मात्र व्हीप पाळला नाही म्हणून काय कारवाई केली जाऊ शकते? मुळात कारवाई आता एक चर्चा अशी सुरू आहे की व्हीप हा सभागृहाच्या आतमध्ये बजावला जाऊ शकतो, सभागृहाच्या आतल्या उपस्थितीसाठी बजावला जाऊ शकतो, बाहेरच्या. तर तो सुद्धा आपण बरोबर प्रश्न विचारला. तो सुद्धा प्रश्न लिगली डिबेटेबल आहे. म्हणजे तो व्हीप सभागृहाच्या आतच चालतो की बाहेर सुद्धा संसदीय पक्षाला बैठकीला चालतो हा प्रश्न सुद्धा सर्वोच्च न्यायालयापुढे अजूनही प्रलंबित आहे. असं म्हणजे एक मला माझ्या मताप्रमाणे असं वाटतं मला. त्या प्रश्नावर सुद्धा सर्वोच्च न्यायालयामध्ये जावं लागेल आणि न्यायालयाचा निर्णय मग सर्वांवर बंधनचा. सर, आणखी एक प्रश्न असा विचारायचा आहे, 10व्या सूचीच्या अंतर्गत आता हे जे 6 खासदार वेगळे निघतायत किंवा त्यांनी बंडखोरी केली असं आपण म्हणून, फुटलेले आहेत म्हणून, त्यांच्याकडे पर्याय काय असणार आहेत? म्हणजे वेगळा गट स्थापन करणं, दुसऱ्या पक्षात जाणं, शिंदेच्या शिवसेनेत जाणं, टीएमसी जशी एनसीपीए मध्ये गेली तसं जाणं, काय पर्याय असतील? हा, सेम त्रिपुरामध्ये जे घडलं ना, वेस्ट बेंगॉलमध्ये जे घडलं, तृणमूल काँग्रेसचे सदस्य बाहेर पडले आणि त्यांनी वेगळा पक्ष स्थापन केला आणि ते कुठल्या तरी पक्षामध्ये गेले बघा, टीएमसी वगैरे असा काहीतरी पक्ष आहे तो, एनसीपी वगैरे. तीच प्रक्रिया इथे राबवावी लागेल. सर, शिंदेच्या शिवसेनेविषयी जर बोलायचं झालं म्हणजे तो पर्याय जर त्यांना निवडायचा असेल तर आधीच कायदेशीर लढा शिंदेच्या शिवसेनेचा विरुद्ध ठाकरेंच्या शिवसेनेचा सुरू आहे, त्या पक्षात जाणं ही रिस्क असेल? नाही, आता कायदेशीर लढा ते लढतीलच ना. आता त्यांची तीच 6 सदस्य शिंदे साहेबांच्या पक्षाकडे आहे. ते आता त्याचं विलिनीकरण मर्जरच्या जो प्रोव्हिजन आहे पॅरा 4 मध्ये, डिस्क्वालिफाय आपल्या पक्षांतर विरोधी कायद्याच्या पॅरा 4 मध्ये ज्या तरतुदी आहे त्याचं पालन करून ते वेगळा पक्ष स्थापन करतील आणि तो पक्ष कुठेतरी मर्ज होईल. हे आता ती प्रक्रिया ते अवलंबतील असं दिसतंय. नाही, ते मर्ज करतील अर्थात. ही प्रक्रिया तुम्ही समजावून सांगितली, ती लक्षात आली, प्रेक्षकांच्याही लक्षात आली असेल. मात्र शिंदेच्या शिवसेनेत जायचा जर विचार त्यांनी केला तर ती काहीशी रिस्क असेल का? कारण आधीच न्यायालयीन लढा शिंदेच्या शिवसेनेचा सुरू आहे. आता हा जडतडचा प्रकार आहे, पण लिगली त्यांना कॉन्स्टिट्युशनली करायचं असेल तर ते 6 सदस्य आपला वेगळा पक्ष स्थापन करतील आणि मूळ पक्षामध्ये व्हर्टिकल स्प्लिट झाली. व्हर्टिकल स्प्लिट म्हणजे संपूर्ण संघटनात्मक पातळीवर स्प्लिट झाली त्यांच्यामध्ये. म्हणजे जिल्हा परिषद सदस्य, कॉर्पोरेशनचे, नगरपालिकेचे, इव्हन आमदार, त्यांचे ब्लॉक लेवलचे सदस्य हे सगळे फुटलेले आहेत. त्याच्यामध्ये स्प्लिट पडलेली आहे हे सिद्ध करतील आणि हे सिद्ध झालं तर मग त्यांना विलिनीकरणाचा पर्याय तो ओपन आहे आणि ते कुठल्या तरी पक्षात विलीन होतील. सर, पण तुम्ही जी शक्यता सांगताय तसं झालं नाही, व्हर्टिकल स्प्लिट ज्याला आपण म्हणतो तसं झालं नाही आणि हे 6 खासदारच फक्त फुटले, तर पुढची प्रक्रिया काय असेल? कायदा काय? 6 खासदार हे कुठेही जाऊ शकत नाही. म्हणजे ती अपेक्षितच नाही. पॅरा 4 ला खासदार जाणं अपेक्षित नाही. ती मूळ पक्ष जो आहे त्याच्यामध्ये कन्सेप्ट आहे ओरिजिनल पॉलिटिकल पार्टी आणि संसदीय पक्ष म्हणजे लेजिस्लेटिव्ह पार्टी. ओरिजिनल पक्षामध्ये, कारण ओरिजिनल पक्षामधूनच संसदीय पार्टीचा उगम होतो. त्यामुळे ओरिजिनल पॉलिटिकल पार्टीची फूट त्यांना सिद्ध करावी लागेल तरच ही व्हॅलिड होईल प्रक्रिया आणि लिगली टेनेबल होईल, कॉन्स्टिट्युशनली व्हॅलिड होईल असं एक माझं मत आहे असं मला वाटतं. धन्यवाद कळसे सर, तुम्ही केलेल्या या सगळ्या विश्लेषणासाठी, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.